एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात 16 वर्षाची ज्योती नावाची तरुणी राहत असते. ज्योतीचे वडील हे शहरात कारखान्यात कामाला असायचे, त्यामुळे ते 15-15 दिवस घरी येत नसायचे. घरी फक्त ज्योती, तिची आई आणि तिचा लहान भाऊ राहुल असायचा. ज्योतीची आई दिवसभर शेतात राबायची आणि ज्योती घरकाम उरकून कॉलेजला जायची. ज्योतीच्या घराच्या पाठीमागे एक मोठं अंगण होतं आणि त्यानंतर एक विस्तीर्ण शेत. रात्रीच्या वेळी सामसूम झाली की ज्योतीच्या घराच्या पाठीमागे किरकिर असायची. कोणी आलं गेलं तरी कोणाला पत्ता लागत नव्हता. ज्योतीचा एक मानलेला मामा होता. तो अधूनमधून ज्योतीच्या घरी येत असायचा. मामा दिसायला अगदी धिप्पाड आणि बोलण्यात एकदम गोड होता. ज्योतीच्या आईचं आणि त्या मामाचं खूप जवळचं नातं होतं, कारण संकटाच्या वेळी तोच मामा नेहमी धावून यायचा. एके दिवशी दुपारी ज्योती ही कॉलेजमधून लवकर घरी आली. तिने घराच्या अंगणात मामाची गाडी बघितली. ज्योतीला समजलं की मामा घरामध्ये आहे. ज्योतीने घरात हळूच पाऊल टाकलं आणि त्यावेळी तिची आई ही स्वयंपाकघरात चुलीपाशी बसलेली होती. मामा पण तिच्या आई शेजारी बसून तिच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा गोष्टी करत होता. त्या दोघांना बघून ज्योतीला थोडं अस्वस्थ वाटलं, पण त्यावेळी ती काहीच बोलली नाही. ज्योतीच्या वडिलांनी पाठवलेले पैसे या महिन्यात आले नव्हते आणि घरात अन्नाचा पण कण नव्हता. जेव्हा ज्योतीच्या मामाने ज्योतीला बघितलं तेव्हा त्याने स्मित हास्य केलं. त्याने खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि ज्योतीच्या हातावर टेकवून तो तिला म्हणाला, जा ग राणी, दुकानातून काहीतरी किराणा सामान घेऊन ये आणि तुला आणि तुझ्या भावासाठी काहीतरी खाऊ घे. असं म्हणून त्या मामाने किराणा सामानाची चिठ्ठी ज्योतीच्या हातात टेकवली आणि ज्योतीला दुकानात पाठवले. पण दुकानात जात असताना ज्योतीला वाटलं की सामानाची चिठ्ठी घरीच विसरले, म्हणून ती परत घराकडे धावली. घराचा दरवाजा हा अर्धवट लावलेला होता. ज्योती जवळ गेली आणि खिडकीच्या फटीतून आत डोकावली आणि जे ज्योतीने पाहिलं त्याने तिचा काळजाचा ठोका चुकवला. तिची आई आणि तिचा मामा हे दोघेही घरात खाटेवर होते. आईने मामाच्या गळ्यात हात घातला होता आणि मामाचे हात हे आईच्या कमरेवर आणि पाठीवर फिरत होते. ज्योती ही तरुण वयात आलेली होती. जेव्हा तिने तिच्या आईला त्या मानलेल्या मामासोबत निर्वस्त्र अवस्थेत बघितलं तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने जोरजोरात दार वाजवायला सुरुवात केली. काही मिनिटात घरातून आवाज येत होता, कोण आहे, काय पाहिजे. पण ज्योतीचा राग एवढा अनावर होता की तिने कुऱ्हाडीने दार तोडायला सुरुवात केली. काही क्षणात तिच्या आईने दरवाजा उघडला आणि तिची आई तिला म्हणाली, काय झाले. तेव्हा ज्योती तिच्या आईला म्हणाली, बाबा बाहेर गावी कामाला आहे आणि तू घरात त्या मानलेल्या मामासोबत असे उद्योग करतेस. ज्योती ही घरामधील फोन घेऊन आपल्या वडिलांना फोन करणारच होते. त्याच वेळी तिच्या आईने तिचे पाय पकडले आणि ती ज्योतीला म्हणू लागली की मी पुढे असं काही करणार नाही. त्या आईने ज्योतीपुढे खूप विनवणी केली, ढसढसा रडली. अखेर ज्योतीने तिच्या आईला बजावून सांगितलं की आपल्या घरात हा मामा नाही आला पाहिजे. जर हा मामा आपल्या घराच्या आसपास जरी दिसला तर मी पप्पांना फोन लावेल आणि तुझ्या सगळ्या गोष्टी सांगून देईल. त्यावेळी ज्योतीचा मामा हा रागात घरातून निघून गेला, पण त्याच्या डोळ्यात वेगळं ज्योतीविषयी काहीतरी दिसून येत होतं. जणू पुढे काहीतरी ज्योतीसोबत वाईट घडणार होतं. काही दिवसांचा काळ ओलांडून गेल्यानंतर ज्योतीचे वडील हे घरी आले. वडील घरी आल्यानंतर ज्योती वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसढसा रडू लागली. वडील ज्योतीला म्हणू लागले, काय झालं बाळ, का रडतेस. पण त्यावेळी ज्योतीने आपल्या वडिलांना काहीच सांगितलं नाही. 8 दिवस ज्योतीचे वडील तिच्यासोबत राहिले आणि अखेर ते आपल्या कामाला परत निघून गेले. वडील कामाला निघून गेल्यानंतर ज्योतीच्या घरामधील वातावरण हे अगदी शांत झालं होतं. ज्योती ही नित्यनेमाने कॉलेजला जायची आणि तिची आई पण शेतात काम करण्यासाठी जायची. सगळं काही पहिल्यासारखं झालेलं होतं. 20 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. ज्योती कॉलेजमधून घरी एकटीच येत होती आणि घरी येत असताना अचानक तिच्या शेजारी एक व्हॅन उभी राहिली आणि पत्ता विचारायच्या नावाने त्या व्हॅनमधील 2 पुरुषांनी त्या ज्योतीला गाडीमध्ये ओढलं आणि गाडीमध्ये ओढल्यानंतर ज्योतीचे त्यांनी तोंड दाबले आणि तिला जंगलात नेले. ज्योती हे आरडाओरड करायला लागली, पण तिचा आवाज ऐकण्यासाठी कोणीही तिथे नव्हतं.
दोन पुरुषांनी आपल्या तोंडावर रुमाल बांधलेला होता, त्यामुळे ज्योती त्यांना ओळखू शकत नव्हती की हे नेमके कोण आहे. मग ज्योती त्या दोन पुरुषांना विनवणी करू लागली की मला सोडा, पण त्या दोन पुरुषांनी तिचं काही ऐकलं नाही. मग त्या दोन पुरुषांनी आपल्या तोंडावरचे रुमाल बाजूला काढले. त्यावेळी ज्योतीला तेथे धक्का बसला, कारण त्या दोन पुरुषांमधून ज्योतीचा एक मानलेला मामा होता. ज्योतीने त्या मामाला प्रश्न केला की तुम्ही हे सर्व का करत आहे. त्यावेळी त्या मामाने ज्योतीचं तोंड दाबलं आणि दुसऱ्या एका व्यक्तीने ज्योतीचे पाय धरले आणि त्यानंतर ज्योतीला बांधून तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. जोपर्यंत त्या दोघांचे मन भरत नव्हते तोपर्यंत ते दोघे राक्षसासारखे त्या मुलीबरोबर अत्याचार करत होते. अत्याचार करून झाल्यानंतर तो मामा आणि त्याच्यासोबत असलेला पुरुष व्हॅनमध्ये बसला आणि तेथून फरार झाला. मात्र ज्योती ही जंगलात बसून ढसढसा रडत होती. अंगावर फाटके कपडे होते आणि मनात फक्त एकच विचार होता की ज्या व्यक्तीला आपण मामा म्हणत होतो त्यानेच आपल्यावर अत्याचार केला. ज्योती रडत रडत फाटक्या कपड्यावर आपल्या घराच्या दिशेला वळली. घरी गेल्यानंतर ज्योतीने आपल्या आईला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग ज्योतीने आणि तिच्या आईने तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या मानलेल्या मामाची तेथे तक्रार केली. मग पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तो जो मामा होता ज्याचे नाव निलेश होते त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. हा जो आरोपी निलेश होता हा दुसऱ्या राज्यात फरार होण्याच्या मार्गावर होता, पण वेळेवर पोलिसांनी त्याला पकडले आणि पकडल्यानंतर त्याची चांगली कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्या मामाने पोलिसांना सर्व गोष्टी सांगितल्या की मी हे सर्व माझ्या मनामधील असलेल्या रागामुळे केलं. पोलिसांनी त्या मामाची चांगल्या प्रकारे चौकशी केली आणि त्याच्यासोबत जो दुसरा पुरुष होता त्याचा पण शोध घेऊन त्याला अटक केली आणि त्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहे. सध्या न्यायालयात त्या दोन आरोपींचा खटला हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. मंडळींनो, ज्योतीच्या आईने जर मानलेला भाऊ आपल्या घरात घातला नसता तर आज ज्योतीसोबत हा अत्याचार घडला नसता. त्याला कारणीभूत फक्त ज्योतीची आई आहे. तुमचं काय मत आहे या घटनेविषयी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, लाजण्याची तुम्हाला काही गरज नाही. मनसोक्त बोला, तुमचं मत मांडा. तुम्हाला काय वाटतं, कारण समाजात या अशा प्रकारच्या घटना घडत आहे. आमचं फक्त तुम्हाला जागरूक करण्याचं काम आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अस्थिरतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.